आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। लाखो रुपये खर्च करून तनपुरे कारखान्याच्या हद्दीत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अंबिकानगर भागातील स्मशानभूमीची अतिशय दुरावस्था झाली आहे। येथील कंपाऊंड त्याचबरोबर शवदाहिनी चोरीला गेली आहे। या ठिकाणी पालिकेकडून स्वच्छता होत नसल्याने घाणीचं मोठं साम्राज्य पसरलं। येत्या 2 दिवसात पालिका प्रशासनाकडून येथील स्वच्छता केली नाही तर सर्व कचरा गोळा करून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकू असा इशारा उद्योजक प्रशांत काळे यांनी दिला। देवळाली प्रवरा पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने घाणीचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरलंय। यदा कदाचित एखादा अंत्यविधी या ठिकाणी करायचा तर तो होऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली। प्रशासनाने येत्या 2 दिवसात येथील स्वच्छता केली नाही व शवदाहिनी व कंपाऊंडची दुरुस्ती केली नाही तर अंबिकानगर, वैष्णवी चौक, कराळेवाडी, कामगार वसाहत येथील नागरिकांसमेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कचरा आणून टाकू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी धनंजय डोंगरे, रामभाऊ वरखडे, ज्ञानेश्वर मोरे, राजेंद्र साळुंके, नितीन वाघ, विक्रम फाटे, सतीश वाघ, सागर बोर्डे, साई सातपुते उपस्थित होते। नमस्कार, आम्ही सर्व अंबिकानगर येथील ग्रामस्थ आज देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत असलेल्या कारखाने येथील अमरधाममध्ये आलेलो आहोत। सदर ठिकाणी असलेली अस्वच्छता, त्याच्यानंतर वॉल कंपाऊंडची झालेली चोरी, शवदाहिनीची झालेली चोरी, या सगळ्या गोष्टी इथे वारंवार घडत आहे। देवळाली प्रवरा नगरपालिका याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। यांना वारंवार निवेदन दिलंय। 18/2/2025 आम्ही निवेदन दिलं। त्या निवेदनावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। या ठिकाणी जर रात्री कुठला अंत्यविधी करायची वेळ आली तर इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। नगरपालिकेत असलेले कर्मचारी यांनी इथे तात्काळ लक्ष द्यावे। यांनी जर आज आमच्या निवेदनाची दखल घेऊन इथं कुठली कारवाई नाही केली तर उद्या इथं आम्ही बहुसंख्येने जमवून इथं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। आम्ही सर्व अंबिकानगर, कराळेवाडी, राऊरी फॅक्टरीच्या वतीने एक इशारा देतो। राऊरी फॅक्टरी, कारखाना कॉलनी, अंबिकानगर, त्यानंतर कराळेवाडी, वैष्णव चौक या लोकांसाठी असलेल्या या अमरधामच्या कारखान्याच्या परिसरात असलेल्या अमरधाममध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही या अमरधामच्या नूतनीकरणासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला। त्यानंतर हे अमरधाम या ठिकाणी तयार झालं, परंतु राजकारण्यांनी फक्त या ठिकाणी उद्घाटन करायचं आणि त्यांचं नाव मोठं करायचं एवढंच काम इथे येऊन केलं। त्यानंतर इथं कुठल्याही प्रकारचे त्यांनी लक्ष दिलं नाही, इथं माणूस ठेवला नाही। आज जर याची तुम्ही अवस्था पाहताल तर इथं जे साईडला लावलेलं तार कंपाऊंड होतं ते सुद्धा चोरट्यांनी चोरून नेलं। त्यानंतर आत लावलेले इथं जे आपण मृतदेह जाळतो तर त्या शवदाहिन्या त्या सुद्धा या ठिकाणच्या चोरी गेल्यात। तर माझी नगरपालिका प्रशासनाला एकच विनंती म्हणता विनंती वजा इशारा, त्यांनी जर आजच्या आज हा प्रश्न मार्गी लावला नाही तर उद्या इथं असलेला कचरा, इथं असलेले सगळे झाडं झुडं तोडून त्यांच्या सीओ साहेबांच्या कॅबिन मध्ये टाकून त्यांच्या कॅबिनला कुलूप लावण्यात येईल। तर त्यांनी आमच्या या विनंतीचे, या सूचनेचे, या इशाऱ्याचे गांभीर्यपूर्वक दखल घेऊन इथं आजच्या आज यांनी कारवाई करून इथं स्वच्छता करावी। इथलचे तार कंपाऊंड चोरी गेलं त्याची त्यांनी चौकशी करावी आणि या ठिकाणी एक कायमस्वरूपी माणूस ठेवून या ठिकाणचा प्रश्न मार्गी लावा। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।